नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या एपिसोडमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग। मित्रांनो, आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे अप्पूची तब्येत खूप जास्त खराब झालेली असते आणि त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे असं आई येऊन बाबांना सांगते। त्याबरोबर ते म्हणत असतात, ठीक आहे, मी रिक्षा वगैरे काही मिळते का बघतो, तोपर्यंत तू त्याला एखाद्या ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेव, म्हणजे ताप थोडा कमी होईल असं म्हणतात। त्यानंतर आता आई आतमध्ये जात असताना जयश्रीला सांगते की एक काम कर, सावलीला फोन कर आणि सांग की अप्पूला खूप बरं नाही आहे, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, पैशाची व्यवस्था कर, पैसे लागतील, एवढं तरी जमेल ना तुला? त्यावर लगेच जयश्री म्हणते, हो, उगाचच्या उगाच टोमणे मारू नका मला, थांबा, तुमच्या समोरच करते। आणि मग लगेचच आता जयश्री सावलीला फोन करते आणि फोन हा आईच्या हातामध्ये देऊन टाकते। तर आता दुसरीकडे किचनमध्ये पाणी पिण्यासाठी अस्मी आलेली असते आणि चुकून सावली तिचा फोन किचनमध्ये टेबलवरतीच विसरून गेलेली असते। आता फोन वाजत असल्या कारणामुळे अस्मी तिकडे जाते आणि फोन उचलून कानाला लावते। तर समोरून आई सांगत असते की अप्पूची तब्येत खूप खराब आहे बाळा, पैशांची गरज आहे, काहीतरी जुळवाजुळव कर पैशांची। आता हे सगळं बोलणं सावली नाही तर अस्मी ऐकते आणि ती काहीही रिप्लाय न देता सरळ फोन कट करते, टेबलवरती ठेवते आणि तिकडनं निघून जाते। आता मात्र आईला कळत नाही की सावलीने असा अचानक फोन का कट केला। मग आता लगेचच वहिनी विचारते, काय म्हणाली तुमची लाडकी लेक? त्याबरोबर आई सांगत असते, काहीच नाही बोलली, म्हणजे फोन अचानकच कट झाला। त्यावर वहिनी विचारते, म्हणजे कळला ना तुम्हाला याचा अर्थ? नाही, तुमची लेक जाऊन बसली आहे तिथे राणीसारखी महलात, पण माझा नवराच येईल आता कामाला, आता माझा नवराच काहीतरी करेल, पगार झाला नाही की दुखणं आलं, पगार झाला नाही की दुखणं आलं, दुखणं दवाखाना, माझ्याच नवऱ्याच्या पाठी लागले, घरात नवीन मोटारसायकल यायच्या आधी हे इंजिन दुरुस्त करून आणा म्हणायचं आता। त्याबरोबर आता मुद्दामून खरं तर जयश्री ही खूप घालून पाडून बोलत असते अप्पूच्याबद्दल। त्याबरोबर आई आता जयश्रीला म्हणते, तुझ्या जिभेला काही हाड, तुला कळतंय का वेळ काय, काळ काय, प्रसंग काय, काय बोलावं? आणि मग लगेचच अप्पूला बघण्यासाठी ती तिकडनं आतमध्ये निघून जाते। तर दुसरीकडे आता दादा हा सारंगकडे आलेला असतो आणि तो सारंगला म्हणत असतो, सारंग सर, मगाशी तुम्ही म्हणालात की आपण दोघं मित्र झालो आता, आणि म्हणून त्या हक्काने मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो होतो। सारंग म्हणतो, हा दादा बोला ना। त्यावर आता दादा हा सारंगला सांगत असतो की आमची साऊ खरंच खूप सरळ, साधी आणि भोळी मुलगी आहे हो, हे सगळं तिला नाही जमणार सिद्ध करणं वगैरे, अहो नाही, लहानपणापासून तिने खूप कष्ट केलेत, मेहनत केली आहे, कुणाला तरी फसवायचं, लुबाडायचं आणि कोणाकडून तरी काहीतरी मिळवायचं हे कधी तिला कोणी शिकवलंच नाही हो, नाही जमणार तिला हे सगळं कधीच। अहो ह्या घरामध्ये तिचा एवढा अपमान होतो, एवढी लोक तिला घालून पाडून बोलतात, तरीसुद्धा ती तोंड उघडून कधी एक शब्दसुद्धा बोलत नाही, कारण आमच्या साऊला कधी तोंड उघडून कोणासमोर काही बोलता आलंच नाही, स्वतःसाठी ती कधी काही बोललीच नाही। आणि आता ती या घरामध्ये राहते ते सुद्धा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। जगन्नाथजींनी तिला सांगितलं की ती तुमची जीवनरेषा आहे, ती तुमचं जीवन आहे, आणि म्हणून यासाठी ती या घरामध्ये राहते, फक्त तुमच्यासाठी। एका शब्दाखातर अजूनही ती या घरात आहे। तुम्ही तिला जे काही तुम्हाला खरं खोटं सिद्ध करायचं आहे त्याच्या खऱ्या खोट्यावर उतरवलं आहे, त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे, पण जगन्नाथजींबरोबर मिळून माझी बहीण तुम्हाला नाही फसवत आहे। खरं तर मी विठुरायाची शपथ घेऊन हे तुम्हाला सांगतो, आमच्या साऊला कोणाला फसवणं वगैरे जमणार नाही हो, ती खरंच खूप सरळ आणि साधी मुलगी आहे। आतासुद्धा तुम्ही तिला जे काही सांगितलं ना, पुरावे गोळा कर, पुरावे घेऊन ये वगैरे वगैरे, ते सुद्धा ती नाही करू शकणार, नाही मिळवू शकणार ती पुरावे वगैरे काहीसुद्धा, कारण नाही जमणार तिला, तिला काही सिद्धच करायचं नाही आहे, तिच्याकडे सिद्ध करण्यासारखं काही नाहीच आहे, तर ती करेल काय हो? त्याबरोबर लगेचच आता सारंग हा दादाला म्हणत असतो, दादा, मी तुमच्या बोलण्याचा पूर्णपणे आदर करतो, तुम्ही काय सांगताय ते सगळं मला समजतंय, पण काय आहे ना, प्रत्येक माणसाला स्वतःला सिद्ध करण्याची एक वेळ ही येत असते आणि त्यावेळी त्या माणसाने स्वतःला सिद्ध करायचं, आणि सावलीवरती सुद्धा ती वेळ आली आहे। तिने माझ्यासाठी नाही किंवा माझ्यासमोर नाही, पण घरातल्या सगळ्यांसमोर सगळ्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करायला हवंच। आणि काळजी करू नका तुम्ही, जे काही खरं आहे तेच सगळ्यांच्या समोर येईल शेवटी। त्याबरोबर आता दादा हा सारंगच्या समोर हात जोडत असतो, तर सारंग हा लगेचच त्याचे हात पकडत म्हणतो, दादा प्लीज,
माझ्यासमोर हात तू जोडू नकोस. तर दुसरीकडे आता सावली ही दाराला तोरण लावण्यासाठी आलेली असते आणि मग ती स्टूलच्या सहाय्याने पटकन दाराला तोरण लावूनसुद्धा घेते. तर दुसरीकडे बबलू हा मिठाई ठेवण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो. आता त्याला फोनच्या रिंग वाजण्याचा आवाज येतो. तो बघतो तर काय, सावलीचा फोन वाजत आहे. बबलू तो फोन घेऊन लगेचच सावलीकडे येतो आणि तिला सांगत असतो, काय सावली वहिनी, किती फोन आले तुमच्या फोनवर, मगापासून वाजतोय. त्यावर लगेच सावली फोन घेते आणि कोणाचे एवढे फोन आले ते चेक करते. तर तिला आईचे फोन आलेले असतात. सावली पटकन बाजूला जाते आणि आईने एवढे फोन का केलेत म्हणून लगेचच तिला काळजीपोटी फोन करते. तर आता समोरून आई तिला सरळ विचारायला लागते, साऊ झाली का गं काही जुळवाजुळव, मिळाले का गं काही पैसे, आम्ही आता पोहोचतोय दवाखान्यात. आता आई काय बोलतीये, कशाबद्दल बोलतीये हे सगळं साऊला कळतच नसतं. ती आईला विचारते, आई तू काय बोलतेस, कसले पैसे, कसली जुळवाजुळव. मग लगेच आता आई म्हणायला लागते, अगं असं काय करतेस साऊ, मी तुला सांगितलं होतं ना अप्पूची तब्येत खूप खराब आहे, आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जातोय, पैशांची जुळवाजुळव कर, पैसे लागतील म्हणून, त्याबद्दल बोलते. आता सावलीने फोनच उचललेला नसतो त्यामुळे तिला काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे आता लगेचच वहिनी हा आईच्या हातातला फोन हिसकावून घेते आणि मग फोनवरती स्वतः बोलायला लागते, हो हे बघ, तुला ना काही करण्याची गरज नाही आहे, मी त्यांना चांगल्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली आहे, माझा नवरा आहे ना तो भरेल सगळं बिल वगैरे, फक्त त्यांचा फोन लागू देत मग दाखवते तुला. आता लगेचच आई वहिनीच्या हातातला फोन खेचून घेते आणि सावलीला म्हणत असते, सावली बाळा हे बघ काहीतरी कर, पैशांची जुळवाजुळव व्हायला हवी गं, दवाखान्यात खर्च लागेल. त्यावर सावली म्हणत असते, आई 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 तू काळजी करू नकोस, पहिली तर शांत हो, तुम्ही दवाखान्यात पोहोचा, मी माईंकडे जाते, त्यांच्याकडे विचारते, काहीतरी पैशांची जुळवाजुळव होईल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचा, काहीच काळजी करू नकोस. एवढं बोलून सावली लगेचच फोन कट करते आणि भैरवीकडे जायला निघालेली असते. तर आता अस्मीने सावलीला घाईघाईत घराच्या बाहेर पडत असताना पाहिलेलं असतं. ती विचार करते, अरे सणासुदीच्या दिवशी ही मुलगी एवढ्या घाईघाईने गेली तरी कुठे, आता काय नवीन प्लॅन वगैरे तर सुरू नाही आहे ना हिचा, नाही हिच्यावरती आता जरा लक्ष ठेवलंच पाहिजे मला, असं म्हणत ती पटकन मंगेशला कॉल करते आणि सांगत असते, मंगेश सावली आत्ताच घराबाहेर पडली आहे, तिच्यावरती नीट लक्ष ठेव आणि हां तू तिच्यावरती लक्ष ठेवतोयस ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. त्यावर मंगेश म्हणत असतो, मॅडम तुम्ही काही काळजीच करू नका, मी एकदम व्यवस्थित लक्ष ठेवतो तिच्यावरती, ठीक आहे. त्यावर लगेच ती त्याला लक्ष ठेव नीट सांगून फोन कट करते. तर अस्मी ही आता तोंडातल्या तोंडात बडबडत असते, आता तू कितीही प्लॅन कर सावली, पण बघ तुझा प्रत्येक प्लॅन मी हाणून पाडते की नाही. तर दुसरीकडे आता सावली ही जात असताना तुळशीजवळ येते आणि पाया पडून म्हणत असते, सणासुदीच्या दिवसात घराबाहेर पडायचं नाही, उंबरा ओलांडायचा नाही, हेच माझे संस्कार आहेत, पण आज मला माझ्या अप्पूसाठी उंबरा ओलांडून बाहेर जावं लागतंय, आई माझ्या अप्पूची काळजी घे. आणि मग लगेचच सावली तिकडनं निघालेली असते. आता ती रिक्षात बसून भैरवीच्या घरी जात असते आणि मागून मंगेश बाईकवरती तिचा पाठलाग करत असतो, पण सावलीला ही गोष्ट माहीत नसते. तर दुसरीकडे घरात गुढीपाडव्याची अगदी जय्यत तयारी सुरू असते. छान कलश सजवला जात असतो, साडीची तयारी केली जात असते, सगळं अगदी वातावरण कसं प्रसन्न असतं. इतक्यात त्या ठिकाणी तिलोत्तमा आलेली असते. आता एवढी छान सगळी तयारी सुरू आहे, तिलोत्तमा बघते आणि म्हणायला लागते, अरे वा गुढीची चांगलीच तयारी सुरू आहे, अरे पण तुम्ही एवढेच इथे आहात, बाकीचे सगळे कुठे आहेत. नाही म्हणजे सारंग, ऐश्वर्या, त्याचबरोबर ती घरातल्या इतर सदस्यांची सुद्धा नावं घेते, फक्त ती सावलीला वगळते. तर सोहम लगेचच पटकन म्हणतो, हो ना सगळेच नाही आहेत, पण सावली वहिनी मघापासून कुठे दिसत नाही आहे. नाही, त्याबरोबर बबलू लगेचच म्हणायला लागतो, हो वहिनी दिसत नाही आहे, बहुतेक तिचं नाव घेतलं नाही ना म्हणून ती आली नसेल इथे. त्याबरोबर आता लगेचच तिलोत्तमाला कळतं की मुद्दामून बबलू तिलाच बोलला आहे. मग लगेच ती म्हणत असते की कळलं मला आणि मी मुद्दाम नाही घेतलं त्या मुलीचं नाव, काय आहे ना मी माझ्या घरातल्या सदस्यांची नावं घेत होते आणि त्या मुलीला मी माझ्या घरातला सदस्यच काहीच मानत नाही. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, शुभ मुहूर्त आहे, चांगला दिवस आहे आणि आजच्या दिवशी तरी मला न आवडणाऱ्या व्यक्तीचं तोंड मला नाही दिसलं तरीसुद्धा चालेल, कळलं. आता मात्र तिलोत्तमा एवढं रागात बोलते आणि तिकडनं निघून जाते. तर हे सगळं दादा ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटतं, पण तरीसुद्धा तो काही बोलत नाही. तर आता सावली रिक्षातूनच दादाला कॉल करते. दादा लगेचच फोन उचलतो आणि सावलीला म्हणत असतो, सावली अगं कुठे आहेस तू, घरात सगळेजण तुझी आठवण करतायत, कुठे गेली आहेस तू, ते सुद्धा असं कोणालाही न सांगता,
काय ग हे? त्यावर सावली म्हणत असते, दादा अप्पूची तब्येत खूप खराब आहे. मी आत्ता डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्येच चालली आहे. हो, पण त्या अगोदर मी पैशांची जुळवाजुळव करायला माईंकडे जाते. त्यांच्याकडून काही मदत होईल का ते बघते. पण मी घरामध्ये कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे. त्यावर आता दादा म्हणत असतो, अगं पण का? किमान सारंगरावांना तरी सांगून जायचं होतंस ना? त्यावर लगेचच ती म्हणत असते, हो, त्यांना मुद्दामच नाही सांगितलं. जर मी त्यांना सांगितलं तर ते हातातली सगळी कामं बाजूला सोडतील आणि मला मदत करण्यासाठी माझ्याकडे येतील. आणि आज चांगला सणावाराचा दिवस आहे. अगोदरच तिलोत्तमा मॅडमना माझा एवढा राग येतो आणि जर माझ्यामुळे घरातलं वातावरण खराब झालं तर त्यांना आणखी राग येईल आणि त्या आणखीन चिडतील माझ्यावर. म्हणून मी घरात कोणालाही काहीही सांगितलेलं नाही आहे. आणि तू सुद्धा या गोष्टीची काळजी घे की अप्पूच्या आजारपणाबद्दल घरात कोणाला काहीही कळणार नाही. त्याबरोबर आता दादा म्हणतो, हो, पण त्यावर लगेच सावली त्याला सांगते, आणि आणखी एक, गुढी उभारून झाली की तू थेट हॉस्पिटललाच पोहोच. लवकर ये दादा. आणि मग सावली फोन कट करते. आता सावलीने दादाला सांगितलेलं असतं की अप्पू आजारी आहे हे घरात कोणालाही सांगायचं नाही. त्यामुळे आता दादाला सुद्धा कोणालाही काही सांगता येत नसतं आणि त्याला घरातून लवकर निघताही येणार नसतं. कारण जर त्याने कोणाला काही सांगितलंच नाही तर तो घरातून बाहेरच कसा पडू शकणार आहे. दादा फोन तर कट करतो, पण आता त्यालासुद्धा टेन्शन आलेलं असतं. काय करावं बरं हे त्यालासुद्धा सुचत नसतं. मग तरीसुद्धा थोडीफार हिंमत करून तो ऐश्वर्याकडे आलेला असतो. आता ऐश्वर्या ही मेकअप करत असते. दादाला तिकडे बघून ती विचारते, तू इथे काय करतोयस? त्यावर तो म्हणतो, मॅडम थोडं काम होतं, थोडे पैसे हवे होते मला. त्याबरोबर ऐश्वर्या उठून त्याच्याकडे येते आणि म्हणते, तुझ्यासारख्या गरीब लोकांची सवय मला चांगलीच माहीत आहे. अर्धा महिना काम करतात आणि नंतर कामाचे पैसे ॲडव्हान्समध्ये मागून घेतात आणि नंतर पळून जातात, बरोबर ना? त्याबरोबर आता मात्र लगेचच दादा म्हणायला लागतो, हे बघा मॅडम, खरंच पैशांची नड आहे म्हणून तुमच्याकडे मागायला आलो आहे. पण मी असं काही करणार नाही, पळून वगैरे नाही हो जाणार मी. खरंच पैशांची खूप गरज आहे मला, द्या ना मला पैसे. मी पळून वगैरे नाही जाणार. पाहिजे तर विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, नड आहे म्हणून पैसे मागायला आलो आहे, द्या पैसे. त्यावर लगेच ती म्हणायला लागते की काय एवढी अडचण आहे रे तुझी? कोण आजारी आहे, दवाखान्यात आहे की कोणाचा जीव जातोय? बोल. त्याबरोबर मात्र आता लगेचच दादाला सावलीचे शब्द आठवायला लागतात. सावलीने त्याला सांगितलेलं असतं की दादा, घरात कोणालाही काहीही सांगू नको अप्पूच्या आजारपणाबद्दल, आणि जसंच तुला जमेल तसंच लगेच ताबडतोब दवाखान्यात निघून ये. मग आता दादा काहीच उत्तर देत नसतो. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही त्याला विचारायला लागते, का, काय झालं? उत्तर नाही आहे म्हणजे? एवढा एक साधा सोपा प्रश्न मी तुला विचारला आणि त्याचंसुद्धा तुझ्याकडे उत्तर नाही आहे, याचा अर्थ हाच होतो की तू खोटं बोलतोयस आणि आत्ता गुपचूप ताबडतोब कामं करायला लागायचं. घरामध्ये खूप कामं आहेत. सणासुदीच्या दिवसात मी ना कोणाला जास्तीचे पैसे देत आणि ना सुट्टी देत, कळलं? निघ लवकर. आता दादा विचार करत असतो, का ग साऊ, मला शपथ घातलीस, तुझ्या शपथीमुळे मी कोणाला काही सांगूसुद्धा शकत नाही आहे. तर दुसरीकडे आता लगेचच आई हे हॉस्पिटलला पोहोचून साऊला कॉल करते आणि सांगत असते, साऊ अगं आम्ही इथे दवाखान्यात तर आलो आहे, पण इथे सांगतात की जोपर्यंत 1.5 लाख रुपये जमा करणार नाही तोवर ट्रीटमेंटला काही सुरुवात होणार नाही. काय करायचं का आता? साऊ म्हणते, तू काळजी करू नकोस आई, मी आली आहे पाईंच्या घरी, बघूया काय होतं आहे ते. आणि मग लगेचच ती आता भैरवीच्या घरात येते. भैरवी सावलीला बघून लगेच म्हणायला लागते, अरे वा साऊ बेटा, तू ये ये ये, नववर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, घरातल्यांना सगळ्यांना सुद्धा सांग. आणि आपली कॉम्पिटिशन आता जवळ येते, म्हणजे तुला जास्तीत जास्त रियाज केला पाहिजे. रियाज वेळेवर सुरू आहे ना तुझा, प्रॅक्टिस करतेस ना तू? त्याबरोबर आता सावलीचं तोंड हे पडलेलं असतं. मग लगेचच भैरवी उठून उभी राहते आणि म्हणते, सणासुदीच्या दिवशी माझ्या घरात हे असं तोंड घेऊन का आलीस? त्यावर सावली सांगत असते, माई, अप्पूची तब्येत खूप खराब आहे, त्याला खूप ताप येतोय, उतरतच नाही आहे, दवाखान्यात ठेवलं आहे. त्याबरोबर लगेचच आता भैरवी म्हणायला लागते, मी तुला सणासुदीला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि तू हे काय वाईट बातमी घेऊन माझ्या घरी आलीस? त्यावर सावली म्हणत असते, माई खरंच पैसे लागतील, दवाखान्यात ॲडमिट ठेवलं आहे म्हणून खरं तर तुमच्याकडे आले. जर फक्त औषधं आणायची असती तर मी आले नसते इथे. मला जर पैसे मिळाले असते तर खरंच खूप बरं झालं असतं. पैशांची गरज आहे मला. आता मात्र लगेचच भैरवी तिला पैसे देण्यापासून नाही म्हणते. ती तिला म्हणायला लागते की पैसे कसे देऊ मी तुला? आपल्याला पैसे कशातून मिळतात? कार्यक्रमातून. पण तुझा हा लग्न वगैरेचा नाटक सुरू झाल्यापासून आता सुपाऱ्यासुद्धा मला घेता येत नाहीत, कार्यक्रमच होत नाहीत.
आम्ही दोघीजणी म्हणजे मी आणि तारा किती बिझी आहोत यापेक्षा तुला सगळं जमेल की नाही, तुला येता येईल की नाही हे बघून आम्हाला सुपाऱ्या घ्याव्या लागतात. आणि आपल्याला पैसे कशातून मिळतात, कशातून मिळतात पैसे? त्यावर लगेचच सावली म्हणते कार्यक्रमातून. त्यावर लगेच भैरवी म्हणायला लागते कार्यक्रमातून मिळतात की नाही. मग आता तू हा विचार कर की तुला जास्तीत जास्त कार्यक्रम कसे मिळतील, कारण तेव्हाच मी तुला पैसे देईन ना. जा, कार्यक्रम केलेस की मी तुला पैसे देईन. आता मी तुला काहीही पैसे देणार नाही. तू मला सवयच लागली आहे की गरज लागली की लगेच भीक मागायला माझ्या दारात यायचं. आता ही सवय सोडून द्या, समजलं? निघ इकडनं, चल. मी काही पैसे वगैरे देणार नाही आहे. आणि हां, घरच्यांना गुढीपाडव्याची शुभेच्छा सांग, नववर्षाच्या शुभेच्छा. निघ 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 इकडनं, निघ, चल. आणि मग लगेचच ती सावलीला तिकडनं हकलवून देते. तर दुसरीकडे अस्मी आणि ऐश्वर्या दोघीजणी बोलत असतात. इतक्यात त्या ठिकाणी मोठी वहिनी येते आणि म्हणत असते, ऐश्वर्या ऐक ना, अगं जरा माझ्या साडीच्या निऱ्या नीट कर ना गं. त्यावर लगेचच ऐश्वर्या निऱ्या नीट करते आणि म्हणत असते, काय गं वहिनी, तू एवढी वर्ष माझ्याबरोबर राहतेस, शिकून घ्यायचं ना. त्यावर वहिनी म्हणत असते, अगं मला काय गरज पडते, तू आपला एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस, 4 लोकांमध्ये उठतेस बसतेस म्हणून तुला छान राहावं लागतं. माझं काय, मी तर घरातच असते की. त्यावर लगेच आता ऐश्वर्या म्हणायला लागते, नाही तुझं म्हणणं बरोबर आहे वहिनी, पण काय आहे ना, आपण मेंदळींच्या सुना आहोत, त्यामुळे आपण व्यवस्थित आणि टापटीपच राहणं गरजेचं आहे. त्यावर लगेच वहिनी म्हणते, बरं बाई, शिकून घेईन तुझ्याकडनं हळूहळू, बस. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणायला लागते, नाही वहिनी ते सगळं ठीक आहे, पण ती मूर्ख मुलगी कुठे दिसत नाही आहे, कुठे गेली आहे? त्याबरोबर लगेचच वहिनीला आश्चर्य वाटतं की आज पहिल्यांदा ऐश्वर्याला सावलीबद्दल काळजी वाटते. ती विचारते, बापरे, आज चक्क तू सावलीची एवढी चौकशी करतेस, काळजी वाटते तुला तिच्याबद्दल? त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, काळजी वगैरे काही वाटत नाही आहे मला. घरामध्ये खूप कामं आहेत आणि ती करायला माणसं नाही आहेत ना, म्हणून विचारते की ती कुठं आहे, कळलं? त्याबरोबर लगेचच आता वहिनी म्हणायला लागते, अगं कुठे जाणार आहे ती सणासुदीच्या दिवसात? तिला काही माहीत नाही आहे का, सणावाराच्या दिवशी घराबाहेर पडायचं नाही ते? असेल इथेच कुठेतरी. त्याचबरोबर ती म्हणायला लागते, आणि तसंही आज गुढी नवीन जोडप्याच्या हातूनच उभारून घ्यायची आहे नाही का? त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, असेल कुठेतरी म्हणजे तुलासुद्धा माहीत नाही आहे ना ती मुलगी घरात असल्याचं? त्याबरोबर लगेचच आता इकडे वहिनी म्हणायला लागते, अगं बबलूला आणि सोहमला विचारते, त्यांना माहीत असेलच की सावली कुठे येते. तू काही काळजी करू नकोस, ती कुठे गेली आहे ते मी बघते. आणि मग आता लगेचच सावली कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी वहिनी ही निघालेली असते. तर दुसरीकडे सारंग हा कुर्ता घालून तर रेडी असतो, पण कुर्त्याची बटणं त्याला सापडत नसतात आणि तो कपाटामध्ये कुर्त्याची बटणं कुठे मिळत आहेत का ते शोधत असतो. इतक्यात त्या ठिकाणी वहिनी आलेली असते आणि ती बघते की सारंग हा कपाटात काहीतरी शोधत आहे. त्याबरोबर ती सारंगला विचारते, सारंग भाऊजी काय झालं, काय शोधताय तुम्ही कपाटात एवढं? त्यावर सारंग म्हणत असतो, अगं वहिनी, ते माझ्या कुर्त्याची बटणं सापडत नव्हती, तेच बघत होतो. म्हणजे ते सगळं कुठे आहे काय ते सर्व सावलीला माहीत असतं. तू एक काम करशील प्लीज, तिला जरा पाठवून देशील माझ्याकडे? त्यावर लगेच आता वहिनी म्हणायला लागते, अहो खरं तर मी तिलाच इथे बघायला आले होते, घरात कुठेच नाही आहे, मला वाटलं इथे असेल. त्यावर सारंग म्हणतो, घरात नाही आहे, तू तिला कॉल केलास का? त्यावर वहिनी म्हणते, हो ना, फोन ट्राय केला पण तिचा फोन लागत नाही आहे, लागतोय पण उचलत नाही आहे. हो. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, काही सामान वगैरे आणायला गेली असेल ती. त्यावर लगेच वहिनी म्हणते, हो कदाचित तसंच झालं असेल. म्हणजे काय आहे ना, कधी जर एखादी गोष्ट कमी असेल किंवा काही नसेल तर सावली जाते आणि पटकन घेऊन येते. ती कोणाला काही सांगत नाही, परत जाते. त्यावर आता मात्र वहिनी ही सतत पुन्हा पुन्हा सावलीला फोन ट्राय करत असते. तर सारंगला मात्र आता काळजी वाटत असते की नक्की सावली गेली तरी कुठे आणि झालं तरी काय. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे जगन्नाथ हा सावलीकडे आलेला असतो आणि तो सावलीला म्हणत असतो की सावली, मी तुला पैसे देतो, हे बघ मी तुझा बाप आहे, तू माझी मुलगी आहेस आणि या नात्याने मी तुला मदत करूच शकतो, तू माझ्याकडून पैसे घे अप्पूच्या उपचारांसाठी. त्यावर लगेच सावली म्हणत असते की मी तुमच्याकडून पैसे घेतलेले सारंग सरांना नाही आवडणार. त्यावर जगन्नाथ तिला सांगत असतो की हे बघ, या सगळ्या गोष्टींची काळजी तू आत्ता करू नकोस, तू माझ्याकडून पैसे घे आणि अप्पूची ट्रीटमेंट सुरू होऊ देत. त्याबरोबर दुसरीकडे आता घरात सर्वच जण गुढी उभारण्यासाठी सावलीची वाट बघत असतात. पण ही गोष्ट तिलोत्तमाला अजिबातच आवडलेली नसते. तिलोत्तमा आता सावलीला नावं ठेवत असते की या मुलीला कोणाच्याही
कशाच्याही गोष्टीची काळजी नाही आहे किंवा गांभीर्य नाही आहे. तिला माहिती होतं आज गुढी उभारायची आहे, तरीसुद्धा मुद्दामून ती घरात आलेली नाही आहे. आपण तिच्यासाठी वाट बघण्याची किंवा थांबण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. आपण गुढी उभारायला सुरुवात करूया. आता लगेचच अस्मी म्हणत असते, सारंग मी तुला मदत करते. आता अस्मी गुढीला हात लावणार इतक्यात गुढी खाली पडत असते. सारंगच्या हातात पटकन सारंग गुढी पकडतो आणि समोरून सावली येते आणि दुसऱ्या बाजूने ती गुढी पकडते. त्याबरोबर वहिनी म्हणते, शेवटी सारंग आणि सावलीच्याच हाताने गुढी उभारायची होती. आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढचे एपिसोड पाहण्यासाठी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.